सांगू का काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? सभागृह 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज. तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐकायला खाली बसा. आता काय झोपतंय का कानाला? नाहीये. मराठी माणसाचा प्रश्न आहे. ऐका. नार्वेकरांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. परंतु जेव्हा सत्तेमध्ये माणसं असतात आणि ज्यावेळेस मराठी माणसाला काही फायदा करून देण्याची वेळ येते त्यावेळेस नार्वेकरांच्या ऐवजी चतुर्वेदी पाठवले जातात. त्यावेळेस मराठी माणसांचं आठवण कोणाला येत नाही. दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मराठी माणूस असेल हे निवडणुकीच्या वेळेसच काही लोकांना आठवतात. मी एका सोसायटीमध्ये गेलो आणि त्यावेळेस मला विचारण्यात आलं की आपण कांदा लसूण खाता की नाही. तेव्हा काही लोक जे फक्त जेवताना शाकाहारी आहेत ते लोक जर अशा पद्धतीचे प्रश्न जर मराठी माणसाला म्हणजे असे काही माणसं आहेत जे की चालताना मुंगी तर मरू द्यायची नाही आणि माणसांना तर सोडायचं नाही. तर अशा पद्धतीचे जे माणसं आहेत आणि फक्त जेवताना शाकाहारी आहेत अशी लोक जर इथल्या माणसांना कांदा लसूण आपण खाता की नाही अशा पद्धतीचं जर विचारायला लागले तर त्यांच्यावर आपण काही कारवाई करणार आहात की नाही? ठीक आहे शंभूराज. नाही आता मला प्रश्नच समजला नाही ना. बरं झालं की आता सगळ्यांना कळलं काय म्हणायचं. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही हे बघा त्या पद्धतीचे प्रश्न जर इथल्या सोसायटीमध्ये विचारले चालले. परब साहेब बोला चला. त्यात काय ते कसं उत्तर देणार? माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात. प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय आहे? कायदा आहे की नाही? आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे. मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय? ही मराठीची इच्छा सांगताय आपण. हा कायदा आहे का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का? कायदा नाही आहे. सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे. आमचं तेच म्हणणं कायदा करा. जर तुम्ही PAPसाठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे ते सगळे आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता. आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे MMR रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोनखाली आहे. आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते 40% मराठी ह्या गटामध्ये बांधा. जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही. माझं म्हणणं असं आहे की 40% घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे 500 ते 750च्या दरम्यानची मराठी घरं आपण 40% बांधणार. त्याच्यासाठी कायदा करणार काय? आपली इच्छा काय आहे? आपण काय करू इच्छितो? इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती. त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय त्याची सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला. कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये. मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. समिती करा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40%ची अट टाकून कायदा आणणार का? सन्माननीय सभापती महोदया मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे. तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे. पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022
त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? तर त्याला मी उत्तर दिलं, त्यावेळी हा कायदा झाला नव्हता. मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका, अरे ऐका ना, ऐका का? आता तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी विनंती आहे, तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा. केलं नाही, तुम्हाला गोंधळात सभापती महोदय तुम्ही शांत राहा जरा. पुढचा तुम्ही शांत राहा. अहो तुम्ही असे रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का? ते ऐकवत नाही का? होऊ दे ना. अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही करू शकला नाही. म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. खाली बसा. सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. तुम्ही खाली बसा प्लीज. शांत. सन्माननीय सभापती महोदया, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य. मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. मंत्री महोदय पुढे बोला. तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला. ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विषय आहे. साहेब ऐका माझं. प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा. सन्माननीय मंत्री महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा. चला तुम्ही शांतता ठेवा. अहो ते तुमचं पूर्ण ऐकून आता खाली बसा. सन्माननीय सभापती महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा. यांचं ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? एक सभापती महोदय, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. खाली बसा. आता काय झोपतंय का कानाला? नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे. ऐका ना, ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत. एक मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो. यायला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय? सभागृह 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज. आज विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाई यांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालंय. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. चिडलेल्या अनिल परब यांनी शंभूराज देसाईंना गद्दार असं संबोधलं. ज्यानंतर शंभूराज देसाईंनी गद्दार कुणाला म्हणतो रे, बाहेर भेट, मी बघतो असं करत अनिल परब यांना ललकारलं होतं. हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं आणि त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या वादातले आक्षेपार्ह शब्द रेकॉर्डवरून काढून टाकत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान माध्यमांशी बोलत असताना शंभूराज देसाईंनी सभागृहात काय घडलं ते सांगितलं. शंभूराज देसाई म्हणाले की विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला मिलिंद नार्वेकर यांनी एक प्रश्न विचारला होता. मराठी माणसाला घर उपलब्ध करून देण्यासंबंधीची ही चर्चा होती. मी दिलेल्या उत्तराने काही अंशी मिलिंद नार्वेकर हे समाधानी होते. उपप्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. चित्रा वाघ म्हणाल्या, यापूर्वीच्या सरकारमध्ये असं धोरण होतं का? ज्यावर उत्तर देताना मी सांगितलं, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री असताना मराठी भाषिक लोकांच्या घरासंदर्भाबाबत धोरण आणलं नव्हतं. मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केल्यानंतर अनिल परब यांना राग आला आणि ते जोराजोरात तुम्ही पण मंत्री होतात, तुम्ही का बोलला नाहीत हे विचारू लागले. मी त्यांना म्हणालो, तुम्ही जर कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे होतात मग तुम्ही का बोलला नाही? आम्ही हे बोलत असताना अनिल परब यांनी तुम्ही तर गद्दारी करत आहात असा शब्द वापरला. त्यामुळे त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं की तुम्ही तिथे काय चाटायचा प्रयत्न करत होतात का? आम्हाला गद्दार शब्द वापरल्यानंतर वाद झाला, त्यानंतर बाचाबाची झाली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताईंनी जे योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. मात्र मी सांगू इच्छितो की आम्हीही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्ही 3 लाख लोकांनी निवडून आलेलो आहोत. आम्हाला मोठ्या आवाजात कोणी बोललेलं अपमान करेल, सभागृहात बदनामी करेल तर कुणीही असला तरी आम्ही सहन करणार नाही असं देसाईंनी माध्यमांना बोलताना सांगितलं. आता वाद संपलेला आहे का असं विचारलं असता शंभूराज देसाई म्हणाले, ते अरे कार्य करू लागले, मी पण तशीच भाषा वापरली. आणि परत बघतो म्हणालो, मी पण तेच म्हणालो.
यापेक्षा अधिक काहीही घडलेलं नाहीये. त्यांनी जर वाद वाढवला तर दुप्पट वाद वाढवायची आमची तयारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आरेला कारेनेच उत्तर द्यायचं शिकवलंय, असं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना सांगितलं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.